सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, मनुष्याच्या एका डोळ्याचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 8 ग्रॅम, ऑप्शन बी 5 ग्रॅम, ऑप्शन सी 3 ग्रॅम, ऑप्शन डी 7 ग्रॅम। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे मनुष्याच्या एका डोळ्याचे वजन 8 ग्रॅम असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतात सर्वात पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालवली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी पश्चिम बंगाल। ह्याचं उत्तर आहे भारतात सर्वात पहिली मेट्रो ट्रेन कोलकाता शहरात चालवली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कशाचे सेवन केल्याने पायाची शीर दुखत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी कोरफड, तर ऑप्शन डी हळदी दूध। ह्याचं उत्तर आहे हळदी दूध चे सेवन केल्यास पायाची शीर दुखत नाही। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, वाळवंटात कोणती वनस्पती लावली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऊस, ऑप्शन बी कोकम, ऑप्शन सी स्ट्रॉबेरी, ऑप्शन डी निवडुंगा। ह्याचं उत्तर आहे वाळवंटात निवडुंगा वनस्पती लावली जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 5 आहे, सर्वात जास्त अंडे देणारा पक्षी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी फिलू, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कबूतर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे सर्वात जास्त अंडे देणारा पक्षी फिलू पक्षी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, फोनपे कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान। तर याचं उत्तर आहे फोनपे भारत देशाची कंपनी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, गुलाब कोणत्या देशाचा राष्ट्रीय फूल आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे गुलाब हे ब्रिटन देशाचे राष्ट्रीय फूल आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, मंदिरांचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी थायलंड। ह्याचं उत्तर मंदिराचे देश थायलंड देशाला म्हटले जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या भांड्यात दूध पिणे हानिकारक आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी स्टील, ऑप्शन सी पितळ, ऑप्शन डी ॲल्युमिनियम। ह्याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम भांड्यात दूध पिणे हानिकारक आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात शिवी दिल्यास 5 वर्षाची सजा मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी क्युबी। जर उत्तर येत असलं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर आहे क्युबी देशात शिवी दिल्यास 5 वर्षाची सजा मिळते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गेंडा, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी बकरी। ह्याचं उत्तर आहे गेंडा प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, निळा गुलाब कोठे बघायला मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत,
ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. हे जो उत्तर आहे निळा गुलाब जपानमध्ये बघायला मिळतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, लाल मिरचीचे जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए जम्मू, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. हे जो उत्तर आहे लाल मिरचीचे जास्त उत्पादन आंध्र प्रदेश राज्यात होते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 14 आहे, पिंपळाच्या सालीचा काढा पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए डेंग्यू, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. जो उत्तर आहे पिंपळाच्या सालीचा काढा पिल्याने कावेळी आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. आपला लास्ट जो 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणता आजार झाल्यावर मनुष्य बटाटा नाही खाऊ शकत? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज. हे जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो कमेंट्समध्ये सर्वांनी कमेंट्स करा. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग GK